मुक्कामाची फक्त सोय होईल. हो. तर आळंदीमध्ये आम्ही किती वाजता त्या ठिकाणी यावं असं अपेक्षित आहे? म्हणजे रात्री यावं की संध्याकाळला तरी चालेल? तसं काहीच नाही. तुम्हाला गर्दी कशी सोसेल हे हा बघा तुम्ही. कारण सगळ्या दिंड्या आणि सगळे वारकरी एकत्र येतात. हा. त्यामुळे आणि रस्ते लहान लहान, हो. ते तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे. पण संध्याकाळी साधारणपणे 7 नंतर तिथे लोक येतात. बर. नाही म्हणजे माझा विचार असा आहे की आम्ही सकाळी इथून डोंबिवलीहून निघून तिथे पुण्याला आम्ही माझ्या एका ठिकाणी सामान ठेवून आम्ही नंतर दुपारपर्यंत आळंदीमध्ये येऊ असं. तर तसं चालेल का आलं तर त्यावेळेला? चालेल ना, चालेल. चालेल. हो. फक्त एक लक्षात ठेवायचंय, गर्दी वगैरे पुष्कळ असणार. हा तुम्हाला आळंदीत प्रवेश घेण्यासाठी हा. सुद्धा जवळजवळ चरोली पाट्यापासून चालत आत जावं लागेल. बरं बरं. वाहनं सोडत नाहीत तिथे. अच्छा. हा, वाहनं आत कुठलीही सोडत नाही, एसटी सुद्धा नाही. बरं इतकी बरं. गर्दी असते. पण तुमच्या त्या मुक्कामाचा समजा पत्ता वगैरे तुम्ही कुठे ग्रुप वगैरे टाकाल का म्हणजे ते टाकलेलंच आहे ना, आपल्या अच्छा. पत्रकात दिलेलं आहे. बरं बरं. चालेल चालेल. ठीक आहे. पत्रकामध्ये नीटपणे पाहिलं तरी कळेल. हे बघा, विठ्ठल कृपा मंगल कार्यालय, मरफळ रोड, आवारी हॉस्पिटल समोर, संतोषी माता मंदिराजवळ चालेल. लिहिलेलं आहे इथे ठीक पत्ता. आहे ठीक आहे. मग संध्याकाळपर्यंत आम्ही तिथे येऊ त्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे सोय होईल. फक्त तयारी सगळी ठेवावी लागेल, एवढं हो म्हणजे लक्षात ठेवा. आपलं अंथरूण पांघरूण वगैरे आणि कपडे वगैरे सगळं घेऊन यायचे का रात्री बोलते तिकडे ते ना आता काय तुम्हाला एक दिवसाचं काय काय लागेल लागेल त्या ते. पद्धतीने या. चालेल. ठीक आहे ठीक अजून कोणाला काही आहे का विचारायचं? हा, बोला बोला बोला. हॅलो. हा, बोला. सोहळं ते रेडीमेड सोहळं येते ते चालेल ना? चालेल चालेल चालेल. चालेल ना. ओके हो. ओके. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर ते हँड रेस करू शकतात, व्हिडिओ ऑन करून इशारा करू शकतात की जेणेकरून तुम्हाला अनम्यूट करता येईल. विलास दादा, तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवलेली आहे, स्वतःला अनम्यूट करायचं आहे. चित्रेंना का होत नाही बघा बरं प्लीज. उल्हास चित्रे ते ग्रुपमध्ये नाहीत दादा आता. का बरं? आता ते मीटिंग मध्ये जॉईन नाही झालेले आहेत. होय का? बर बर. काही दुसऱ्या नावाने त्यांनी लॉग इन केलं असेल तर विचारा त्यांना. हो. चित्रे नावाने कोणी नाही ग्रुपमध्ये. बर. काका, एकांचा चॅट मध्ये प्रश्न आलेला आहे की पूजेसंबंधी, पूजा पाठ संबंधी प्लीज टेल अबाउट पूजा पाठ ऑन डेली बेसिस. विजया त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. मी कुठे करायची आहे पण ती पूजा? मी त्यांना अनम्यूट केलेलं आहे. विजया ताई, म्यूट करा. तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. हॅलो, नमस्ते. मी पांडुरंग पाटील बोलतो. ते ID विजया माझं बायकोंचे आहे. तो काही बरं. भजन पूजा वगैरे काही असतात का डेली? काय टायमिंग मध्ये असतात? कसं अटेंड करायची ते नाही, विचारत ऐका. तुम्ही. असलं तर नाही तर. ऐका, सांगतो ना. पूजा
आपल्या इतर दिंड्यांमध्ये सकाळी मंगलाचरणाचे अभंग वगैरे असतात. आपल्याकडे तेवढी लोक तयार नाहीत, त्यामुळे तिथे होत नाही. परंतु स्वतः काही करायचं असेल तर वेळ सांभाळून आपण आपलं करू शकता. सकाळी 6ला माऊली मुक्कामाहून हलत असते, त्याच्या आधी सगळं आवरून करून मग आपण आपली व्यवस्था करून जायचं असतं तिकडे रस्त्यावरती. त्यामुळे मी आता दिंडीचं नाही, फक्त एक आहे, मेल्यानंतर भजन असतं दिंडीत, नंतर प्रवचन असतं. या 2 गोष्टी असतात, त्या अटेंड कराव्यात. रोज असतं ते. आता थँक्यू सो मच. पाऊस पडला, काही झालं, जागा नसली तर अनाध्याय होतो, पण अन्यथा नाही. थँक्यू. या कोणाला विचारायचं मग बोट वर केलंय बर का. हॅलो. हो दादा, मी करतोय त्यांना. हो. सुभाष दादा, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. मला सकाळी उठायचं असं फिक्स टायमिंग आहे का? फिक्स टायमिंग आपल्या ह्याने आपण ऍडजस्ट करायचं. अच्छा, आपण करायचं. फिक्स टायमिंग म्हणजे 6 वाजता माऊली पालखी तळावरून बरोबर हलते. ओके. त्यामुळे रस्त्यावर येऊन आपण दिंडीत जॉईन होताना किती वेळ लागेल, आपल्याला चालायला कसा वेळ लागतो, मुक्काम कुठे आहे, रस्ता किती अंतर आहे हे बघावं लागतं. काही वेळेला माऊलीमध्ये असते, आपण पुढे असतो किंवा आपण अलीकडे असतो. आता वाजेगाव सारख्या ठिकाणी 4 किलोमीटर अलीकडे आपण आहोत बरोबर. मग आम्ही त्या ठिकाणी लोकांना ट्रकनी तिथे नेण्याची व्यवस्था करतो. एवढ्या लवकर सकाळी लोक कशी चालत जाऊ शकतील, आपण आपल्या ट्रक मधून त्या लोकांना नेत असतो. परंतु पण त्याही चालू शकत असाल तर तेवढं जायचं, हे अंतर लक्षात ठेवून उठायचं, करायचं. अंघोळी आपल्याला करायच्या आहेत, कसा वेळ लागतो, लोकांची गर्दी कशी आहे, एक दिवस तुम्ही पाहिलं की तुम्हाला अंदाज येतो. तो सांगून येणारी गोष्ट नाही. ओके, धन्यवाद. तिथे कोण हात वर करताय बर का हो? बोला. सारखे सेम पार्टिसिपेंटचे प्रश्न हा, येतात. नमस्ते, मी स्नेहा पोंक्षे बोलते. हा, बोला ना. बोलू का? बोला. मी स्नेहा पोंक्षे बोलतेय. मगाशी विषय अर्धवट राहिला. 2 तारखेला तुम्ही म्हणालात ना की सासवडला पण तुम्ही जॉईन होऊ शकता, तर मग ते किती वाजता तिथे भेटायचं आणि कोणत्या ठिकाणी भेटायचं ते तुम्ही दिलंय आहे दिलंय. तिथेच? मुक्काम दिलेला आहे, कराबाईच्या मंदिरात आपला मुक्काम आहे. त्यामुळे ते संध्याकाळच्या वेळेमध्ये पोचला, दिवसा उजेडी तरी बरं. माऊली यायला चालेल. आणि जर बरोबर आहे, कारण आम्ही पहिल्यांदाच येतोय, आम्हाला चालता येईल नाही येईल माहिती नाहीये, कारण तो पुणे सासवड टप्पा बराच 30-33 किलोमीटरचा आहे ना. दोन्हीही अवघड आहे. मग स्पष्ट कल्पना देतो. गर्दी आहे, पुष्कळ गर्दी आहे. त्या गर्दीला तोंड देता आलं पाहिजे. पण आता आपल्याकडे झालेला आहे हा प्रकार 10 वर्षातला, नाही तर एवढी अशी गर्दी नव्हती. मी आता येणार 57वं वर्ष माझं आहे. त्याच्यामुळे मी आधीपासूनच कल्पना सगळी आहे. माझ्या येण्याचं एरंडाचं झाडासारखं वाढलेलं ते मी धरत नाही. पण तुम्हाला का सांगितलं, नवीन आहात, तुम्हाला जुन्या लोकांचा परिचय नसेल तर तुम्ही आपल्या येऊ शकता. दिवसा उजेडी या, रात्री शोधायचा नको. बरोबर. आणि नाही, ठीक आहे. आणि दुसरा एक प्रश्न असा होता की म्हणजे आम्ही वाचलंय पुस्तकांमध्ये आणि हे की ते ज्ञानेश्वरांची पालखी जेव्हा निघते आळंदीहून, तेव्हा ते झाडाचं हे काय हलतं वगैरे, तर मग ते त्यावेळेस नुसतं आम्ही आळंदीला जर आलो आणि परत पुण्याला आम्ही आलो तर चालेल का?
चालेलं, पण आत प्रवेश मिळणं कठीण आहे. ओ सध्या फक्त दिंड्यातलीच लोक आत घेतात जाऊ आणि शकतात. प्रत्येक बरं, ठीक आहे. दिंडीत 50 लोक, माहिती सांगतो. म्हणून आता बरं. आम्ही लोक, आता मी विश्वस्त तिथे होतो म्हणून मला सगळं आतमध्येच थांबावंच लागायचं. माझं बंधन वेगळं. परंतु आता आम्ही कोणीही लोक आत जातो असं होत नाही. आणि तो कळस अच्छा. विश्वेश्वराचा देवळाचा कळस हलतो, झाड नाही. झाड झाड आहे नाही, हलण्याचं कळस. कळस. आणि झाड जे आहे ते देहूला, तुकाराम बीजेला. तुकाराम बीजेला हलतं. बरोबर. ठीक आहे. म्हणजे ते कळस बघण्यासाठीच आळंदीला यावं का असा विचार करत होतो. पण मग तुम्ही काय जमत म्हणजे असेल सजेस्ट ठीक आहे. कराल? नाही सजेस्ट करू आम्ही, या गर्दीत काहीही होत नाही. पण धक्काबुक्की करायची तयारी असेल, त्रास सोसणार असेल तर या. तर प्रयत्न करा. एवढं फक्त मी प्रयत्न. सांगितलं तसं चोरोली फाट्यापासून चालावं लागतं. एसटी, बस, अच्छा. टॅक्सी, गाड्या काही. सगळ्या बाहेर असतात. कोणालाही पण मग प्रवेश आळंदीला पोहोचायचं तर किती वाजता पोहोचायला पाहिजे 29 तारखेला? अहो किती लवकर जाणार तुम्ही? 9-10 वाजता पोहोचाल असं बघा. असं 9-10 म्हणू फार. वाजे. बरोबर. ठीक आहे. चालेल. तो झालं त्यात तरी बघा. बरं. चालेल. ठीक आहे. बघतो. धन्यवाद. बोला. रक्ते नाही, झालंय माझं विचार. नाही, रक्त्यांना काय? बोला रक्ते. आवाज नाही येत. रक्ते आवाज येत नाहीये. आवाज नाही येत आहे. खसनीसांना विचारायचं आहे का काही? खसनीस. नाही, मी विलासदादांना अनम्यूट केलं होतं. हा बोला. त्यांना काय बोलायचं? बोला विलासराव. विलासराव विलासदादा, बोला. तुमचा आवाजच येत नाहीये. हॅलो, येतोय हा. का आवाज माझा? हा. हो बोला. हा, मी काय म्हणतो माहिती का, आता डोंबिवलीवरून येणारे हे सगळे नवीन आहेत, पहिल्यांदाच येत आहेत. हम्म. हा, तर मग यांना जरा डोंबिवलीमध्ये जर आम्ही एकत्र भेटलो तर त्यांना मार्गदर्शन करता येईल. म्हणजे त्यांना कुठल्या गाडीने जायला पाहिजे आणि किती वाजता त्यांना आळंदीमध्ये पोहोचता येईल, हे सगळं त्यांना मी समजून सांगू शकतो. ठीक आहे आहे, की पण नाही? आम्ही इथनं काय व्यवस्था करावी? तुम्हीच नाही, तिथे आपण डोंबिवलीतली लोक असतील, त्यांनी मला या नंबरवर संपर्क साधा. तुम्ही हा आत्ताच अनाऊन्स करा हा आता तेच अनाऊन्स तेच तेच हो 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 वगैरे. चालेल. हो, चालेल. म्हणजे कसं त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल आणि कुठल्या गाडीने कुठे जायचं ते कळेल त्यांना. ऐका, आत्ताच सांगा लगेच. डोंबिवलीत हा मी हा राहतो, मी वर्ष हा येतो, मला माहिती हं. आहे, आपण सगळे बरोबर जाऊ, असं बोला बर तुम्ही. बर फोन नंबर द्या, बर म्हणजे त्यांना सगळ्यांना कळेल. हा बरं, मी बोला आता. डोंबिवलीमध्ये राहतो. आता डोंबिवलीमधून येणारे किती जण आहेत ते मला जरा कळलं तर बरं होईल. साधारण 5-6 जण आहेत आपण. त्या नका करू, तिथनच करा काय जे आहे ते. हा त्या हा लोकांनी ऐकत असतील तर त्यांनी त्यांच्याकडे, खसनीसांकडे संपर्क करावा. करा. हा, आणि माझा नंबर आहे 8879086220. ठीक आहे. हा, म्हणजे मग त्यांना घेऊन येताना मला बरं पडेल, म्हणजे दुसरं काही नाही. ओके. हा हा, आणि मी यावेळेस आळंदीपासूनच येतो, त्याचा म्हणजे नवीन असल्यामुळे त्या सगळ्यांनाच बाकीच्यांना मिळेल, हो मार्गदर्शन ठीक पण आहे. होईल. हा ठीक आहे. ठीक आहे. चालेल चालेल, काही चालेल. हो, हरकत. हा चालेल. हो पण रात्री मुक्कामाला श्रीकृष्ण कार्यालयात या, हो नक्की. कारण तिथे गर्दीत समजणं अवघड होतं खूप. कारण हा नव्या हा 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 बरोबर यात्रा माहिती आहे, म्हणून हो ना. सांगायचं हो परत. बरोबर. चालेल. पोंक्षेबाईंचं काय म्हणणं आहे परत? स्नेहा, पोंक्षांचं म्हणणं काय आहे?
ते कोण आहेत त्यांना सांगा आवाज करायला. आवाज येत नाहीये. आवाज येत नाही. आवाज येत नाही. रक्ते आवाज येत नाही. हॅलो. विलास हॅलो. दादा तुमचा आवाज येत नाहीये. तुम्ही मीटिंग लेफ्ट करून परत जॉईन करा. पुंक्षांचा एक आवाज येत नाही. त्या करतायत बोलतायत काहीतरी. केलंय मी त्यांना अनम्यूट. स्नेहाताई तुम्हाला सगळ्यांना स्वतःला अनम्यूट करायचं आहे अगोदर माझ्याकडनं रिक्वेस्ट गेल्यावर. नाही करू शकत एवढं. सगळ्यांना मी अनम्यूट करून देतो. थोडासा गोंधळ होईल मीटिंग मध्ये. आता मी सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे. जे ते आपापल्याला म्यूट करू शकतात. थोडासा आता गोंधळ होईल आवाज येतोय मीटिंग मध्ये माझा? आता. हो रक्ते आला आता. हा, त्यांना कंपल्सरी सांगा महिलांना मंदिरात दिंडी बरोबर येता येणार नाही. हो हे आता सांगतायत ते बघा. हो लक्षात घ्या. हा, हिंदी बरोबर नाही पण त्या अगोदर दर्शनाला यायचं असेल तर विचारतायत. नाही दर्शनाला जाऊ द्या, तो त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम राहील, त्याला आम्ही काय करू शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ मी तेच सांगितलंय ना. हा, दर्शन बघायचं असेल तर तुम्ही लवकर येऊन प्रवेश मिळतोय का बघा. कारण सगळं बंदच असतं ना जवळजवळ. हो, होय होय होय. बाहेर काढतात 12 वाजता. तोपर्यंत दर्शन आपलं हनुमान रस्त्याने ह्या रस्त्याने चालू असतं. तेव्हा तुम्ही त्या पद्धतीत जे जमेल ते बघा. पण नाही. त्याच्यावरतीच परत क्लिक करा म्हणजे अनम्यूट होतो. पुढे कोणाला विचारायचं असेल त्यांनी सुरू करा. आता फक्त 20 मिनिटं राहिलेले आहेत मीटिंगला. हा, आणि ही त्याच्यानंतर शेवटची परत मीटिंग मीटिंग आहे. होणार नाही. पुढची खासनीस मीटिंग यांचा डायरेक्ट नंबर परत सांगा ना प्लीज. ग्रुपवर माझा आवाज पाठवला येतोय का? जाईल. नाही, ग्रुपवर असं पाठवला जाईल. मी संपर्क करतो त्यांच्याशी. हो रक्ते ग्रुप तुम्ही तर सगळ्यांना पाठवा नंबर. हो हो हो, पाठवू पाठवू पाठवू. चित्रे सरांचा आवाज येत नाही बघा प्लीज. नाही मी त्यांच्याशी बोललो दादा. त्यांना माऊली ते घड्याळजी सेटिंग नाही आहेत का? त्यांना सेटिंग चेंज करता घड्याळजी येत नाही, नाही. त्यांना ते जमत नाही एवढं. हा सेटिंग करता येत नाही अच्छा त्यांना अच्छा. मायक्रोफोनचं. घड्याळजींना त्याची हे नाही. व्हॉट्सअपवरती चला, ऍक्टिव्ह असतात म्हणून म्हटलं विचारा. नाही नाही नाही, त्यांना काय सगळ्यांना माहिती नसतं ना, ते दुसरं काही नाही. अच्छा मी अच्छा. प्रयत्न बरं केला बरं आहे. मी अर्धी मीटिंग हे रेकॉर्ड केलेली आहे. त्याची लिंक पाठवतो विलास दादांना. ते ग्रुपवर पाठवतील. होय होय आता होय. आता जे बोलणं झालंय अर्धी मीटिंग मी रेकॉर्ड करू शकलो. ती मी लिंक ग्रुपवर हो पाठवून देतो. जर एकदा परत होय, चालेल सांगायचं असेल सगळ्यांसाठी तर तुम्ही करून घ्या रेकॉर्ड. ती पण येऊन जाईल. मी सगळ्यांना म्यूट चालेल चालेल. करतो. कोणाचे प्रश्न नसतील. अजित काका एकदा परत त्यांना त्रास होईल इन्स्ट्रक्शन द्यायला, पण ते सगळ्यांना तुम्हाला पुढचे 10 दिवस वापरता येईल मीटिंग हे पर्यंत. काही नाही व्हायचं तेच होतं. आम्हाला अनुभव आहे ते. तेव्हा तुम्हाला तुम्ही तुम्हाला मिळेल आणि सासवडला आमची मीटिंग परत होत असते. तेव्हा सगळं बोलावं लागतं. ते बोलेन त्या वेळेला. मी योगेश दादा आणि विलास दादांचा खूप खूप आभारी आहे. त्यांनी मला तुमचे दर्शन घडवून दिले. मागच्या वर्षी पण झालं होतं. पण यावेळेस कळालं की ते सत्तावन्नदा हे पालखी करून आलेले आहेत. तर खूप आमची पण आम्हालाही तुमचा एकदा फोटो दाखवा म्हणजे तुम्ही कोण आहेत ते आम्हाला ओळखू येईल.
अच्छा, नमस्ते नमस्ते नमस्ते. एकच आपण एवढं मिनिट. सहकार्य केलं याबद्दल धन्यवाद. तुम्ही कुठे नाही. असता? मी पुण्यातच नाही, असतो तुम्ही काका. मी पुण्यातच बर असतो, लोहगाव पुण्याला असतो मी. बर. हा, काय नाव आहे योगेश दादा आहेत डोंबिवलीचे. त्यांनी विलास दादांचा रेफरन्स दिला होता. तुम्हाला आठवत असेल नसेल, मी मागच्या वेळेस पण एक दोन मीटिंग करून दिल्या होत्या तुमच्या. बर 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 बर. ठीक आहे. आता ठीक आहे काय दादा, मी एकदा काय करतो, सगळ्यांना म्यूट करतो. तुम्ही जनरल इन्स्ट्रक्शन द्या, म्हणजे ते रेकॉर्ड होईल, म्हणजे तुम्हाला ते ग्रुपवर टाकता येईल एकदा फक्त. अजून कोणाचे नाही काही हो. प्रश्न नसतील तर, नाहीतर अजून कोणाची काही शंका असतील तर ते तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही. पण 10-15 मिनिटात ही मीटिंग संपेल आता हे. काय होय होय कुठे होय. कुठे थांबायचं लक्षात येणार नाही. आणि कुठपर्यंत झालं ते झालं, जेवढं आहे तेवढं कळू देत. बाकी मी सासवडला बोलणारच आहे. चालेल चालेल. अजून कुणी बरोबर. महिलांना प्रश्न नाही आहेत का काही उत्तर? प्रश्न आहेत दादा, त्यांना म्यूट अनम्यूट ही एकदम तंत्रज्ञान समजत नाहीये. ते बरोबर आहे. आम्हाला सुद्धा नाही, आम्ही मुलाकडनं करून घेतलं. ते बाकी त्रास नको म्हणून आपण ऑनलाईन ठेवली त्यासाठी. ते बरोबर आहे, तो नाही विषय. ते तर पुण्यातलेच फक्त होतात, मग होत हा. नाही बाहेर कळत बरं, नाही. जयंत दादांना मी प्रयत्न करतो म्यूट अनम्यूट करायचा. जयंत दादा. हा जयंत दादा, नमस्ते. येतोय तुमचा आवाज. हो, दिसतंय का? हो, आवाज बोला. येतोय? हो, येतोय. हा, नमस्ते. जय हरी. मी आणि हो. खास नाही असं ठरवलंय, डोंबिवलीत एवढे लोक आहेत ते आम्ही गणेश मंदिरात, गणेश मंदिरामध्ये संध्याकाळी 5 वाजता भेटतो. आणि बरेचसं तुम्ही सांगितले त्यांना, तरी त्यांच्या शंका असतील तर आम्ही सॉल्व्ह करतो. हो हो, ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. हो. असंच करा. हो फक्त ना, गणपती मंदिरामध्ये संध्याकाळी 5 वाजता डोंबिवलीतल्या लोकांना बोलवलंय हो. मंगळवारी. आणि ते करा, आपल्या ग्रुपवर टाका. म्हणजे काय, हो, आणि ग्रुपवर असं टाकतो. सहकार्य वाटेवरती ठेवा, चुकून देऊ नका. हो. माणसं नाही 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 हो, भयंकर त्रासदायक नाही होतं. नाही तसं आणि होणार नाही तसं. पावसाच्या दिवसात प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. पावसाची पहिलाच मेसेज पाठवलाय. हा, थँक्यू फॉर मीटिंग कॉन्व्हर्सेशन. ठीक आहे. आता झाली कुणाला का? काही शंका नसावीत. नाही, असणारच आहे. अरे म्हणजे मी नव्हतो, मला उशिरा कळलं. हे मग सांगतो तुला, ते होणारच आहे. आपण तिथपर्यंत प्रयत्न करूया, काय होत आहे होय. त्याप्रमाणे. पुढे आहेच आपल्याला, रोजचं सांगणं हे करावंच लागणार आहे. बाकीचे पार्टिसिपेंट्स काही बोलत नाहीत म्हणजे त्यांना सर्व सूचना कळलेल्या आहेत असं आम्ही समजू शकतो. समजायचं शकतो नाही, आम्ही समजतो. म्हणजे कोणाला काही अडचण नाहीये. अडचण येत नाही, फक्त आपण त्याचा प्रश्न सोडवायचा आपण होऊनच. नाही, आता सगळे सगळे माऊली निश्चिंत झालेले आहेत. अजित काकांसारखं त्यांना खंबीर नेतृत्व मार्गदर्शक सापडलेले आहेत. तर थोडेसे 1-2 दिवस ते रुळा वारीची जो खरा आनंद असतो, गर्दीचा थोडासा त्रास. मी पण बघतो वारीला, खूप जवळून बघतो मी. सासवडला आम्ही थांबत असतो. तर तुमच्या हो का? सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारा. अजून आपल्याकडे 5-10 मिनिटं आहेत या मीटिंग संपायला. सासवडला आमच्या मुक्कामी या तुम्ही. नक्की प्रयत्न करेल प्रसादाला काका. हा, नक्की या, नक्की. प्रसादाला या. नक्की प्रयत्न करेल काका. सुभाष दादांना काही प्रश्न आहे, मी त्यांना अनम्यूट करतोय. हो, करा. सर, माझा प्रश्न आहे की पुणे ते सासवड हा सर्वात अवघड टप्पा आहे, तर तिथे आमच्यासारख्या नवीन लोकांना काय सोयीस्कर जावं असं काय सूचना?
नाही नाही, काही नाही, एकदम सासवडला येणे ते लोक, कारण ही गर्दी पास झाल्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही, त्या दृष्टीने बोलतोय. आणि काही नाही, संबंध रस्त्यावरती घाटामध्ये ते टीव्हीला दाखवत असल्यामुळे पंचक्रोशीतली तरुणाई येते आणि नाचत सुटतात. पूर्वी इतकं छान होतं की आम्ही वडकी नाल्याला मदालसेचे अभंग सुरू करायचो, तो सासवड पूर्ण होई ह्याच्यापर्यंत, घाट पूर्ण होईपर्यंत मदालसेचे अभंग होत असत. 175 ओव्या आहेत त्या. इतका आनंद असायचा त्या मदालसेच्या अभंगात. पण आता काही करताच येत नाही. डीजे काय, ते मोठाले भिंती काय म्हणतात, आम्हाला ते कळतही नाही. आवाज 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 भयंकर असतात आणि ते सगळं चालू राहिलं, त्यामुळे येणाऱ्याला सगळ्यांना त्रासदायक आहे. सामान्य माणसाला त्रासदायक आहे. त्याला धक्काबुक्की सोसणार आहे, त्याला होणार आहे, टक्कर देता येणार आहे, त्यांनी जरूर त्याचा अनुभव घ्यावा. बाकी आता कोणाला काही प्रश्न नसावेत, कारण आता एक 5-10 मिनिटात मीटिंग संपेल आपली. आपण सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार. माननीय अध्यक्षांचे पूर्ण आभार पहिले. त्यांनी आपला वेळात वेळ काढून मार्गदर्शन केलं पाहिजे तो विषय. आणि नवीन तंत्रज्ञान आपल्याला जवळ करता आलं, हा मेन भाग आहे. हो, नाहीतर आपण काय करू शकलो असतो ना, परत येणार जाणार. ठीक आहे. ठीक आहे. आता जर सगळ्यांचे प्रश्न संपले असतील तर एखादं माऊलींचं भजन किंवा काही श्लोक वगैरे काही तुम्हाला वर्ण सांगता करायची असेल काका, अजितदा का, तर नक्कीच. हा, काही नाही, मनामध्ये एवढं ठेवा, वाट पाहे उभा आवडी कृपाळू तातडी उतावीळ, मागील परिहार पुढे नाही क्षीण, झाली या दर्शन एक वेळा. अशी भावना ठेवून आपण त्या ठिकाणी वाटचाल करावी. जावे पंढरीचे आवडे मनाचे, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आवडीने या, सवड धरू नका, आवडीने पाहिजे. आणि आवड असेल तर हा प्रवास अत्यंत आनंददायकच होतो. सगळ्या गोष्टी असतात, विपरीत असतात. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, या मोडून वाटा आपलं नित्याचं जीवन बाजूला ठेवून विपरीत त्याच्यात आपण ऍडजस्ट करावं लागतं कसं, हे आपल्याला शिकायला मिळतं. आणि म्हणून नेहमी म्हणतो, पंढरीची वारी म्हणजे आपल्याला काय आहे तर सहकार्य, सहचर्य, सौदार्यतेचं शिक्षण आहे, वस्तुपाठ आहे. या दृष्टीने जर आलात तर सगळा आनंद एका आनंदच आहे, दुसरं काही नाही. एवढं लक्षात ठेवायचं असं मला वाटतं. विलास दादा, तुमच्याकडनं काही 2 शब्द. हीच माऊलींजवळ प्रार्थना, हेची मोज घडो जन्मो जन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे. हेच कार्य आमच्या हातून परत परत चांगल्या तऱ्हेने व्हावं अशी अपेक्षा करतो. हे सर्वांना आपलं सहानुभूतीचं हे राहील. स्नेहाताईंना आहे काही प्रश्न, मी त्यांना अनम्यूट करतो एकदा परत. हा स्नेहाताई, तुम्ही बोलू शकता. हा, अहो, आता तुम्ही असं पटापट सगळे अभंग वगैरे म्हणताय, मला काहीच येत नाही हो अभंग वगैरे. मग काय करायचं तेव्हा? काहीही ऐकत राहायचं. एक लक्षात ठेवा, आयुष्यभर ऐकत राहिलं तर शेवटपर्यंत ऐकायला येतं. ऐकत राहायचं, धन्यवाद. तर शेवटपर्यंत ऐकायला येईल. नाही तर मी कोणाचं ऐकत नाही, ते भैराव होणार. नाही, धन्यवाद धन्यवाद. खूप खूप महत्वाची गोष्ट सांगितलीत. आणि लागलं तर पुस्तक एक जवळ ठेवा, सासवडला सांगेन.
मग आपल्याला चालेल. जाता जाता ते अभंग म्हणतायत काय हे कळू शकतं. आणि त्या क्रमाने सगळे असतात. भजन मालिकेचा अभंग असतात पुस्तक, ते करूया. आणि पुढल्या वेळेला आम्ही आपल्या देशमुख महाराजांचीच एक भजन मालिका आहे, ती आम्ही देऊ तुम्हाला, सगळ्यांना ठीक आहे. अडचणी लक्षात घेऊन. ठीक आहे. धन्यवाद. 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 तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे जसं तुम्हालाही. काकांनी अगोदर सांगितलं, सॉरी मी या समूहाचा भाग नाहीये, पण माझ्या एक्सपिरियन्स वरनं सांगतो. थोडंसं माऊलींकडे जायचं आहे म्हटल्यानंतर आपण कोणत्याही देवाला जातो तर 2 तास रांगेत थांबावं लागतं. ही माऊलींची पूर्ण महाराष्ट्र नाही, पूर्ण भारतभर जे आपले मराठी बांधव पसरलेले आहेत, त्यांची श्रद्धास्थान आहेत. खूप मोठी गर्दी असते. आमच्यासारखे जसं काकांनी सांगितलं की तरुण लोक, हल्लीची तरुण लोक, तर हे आम्ही पण आमच्या साईडने थोडासा गोंधळ करत असतो. गर्दी जास्त असते, पण तुम्हाला काकांनी खूप व्यवस्थितरित्या समजवलेलं आहे. शांततेनं त्यांनी सांगितलेले इन्स्ट्रक्शन जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला ही खूप छान जी माऊलींचा आदेश आलेला आहे की तुम्ही आळंदी ते पंढरपूर आमच्यासोबत प्रवास करा, तर तो नक्कीच तुमचं ते सुखद करून देतील. फक्त थोडासा त्याग आणि समर्पण हे लक्षात ठेवायचं. आपण कोणत्या पिकनिकला नाही चाललोय, तर एक वारीला चाललोय. अगोदरची वारी कशी असायची आणि अजितदादांनी खूप थोडक्यात पण सुंदर आपल्याला त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकाळा व श्रीपती येणे पंथे, असं आपल्याला सगळ्यांना प्राप्त हो, अशी मी सदिच्छा व्यक्त करून थांबतो. चालेल काका. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव विठ्ठल. तुकाराम तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. की जय. चला धन्यवाद. मी सर्वांचे सगळ्यांना तुम्हाला मनपूर्वक रेकॉर्डिंग धन्यवाद. पाठवतो विलास दादा. हो, ठीक आहे. धन्यवाद ओके, धन्यवाद. ओके. हो, चला. येस. सद्गुरुनाथ. जय श्री कृष्ण. जय श्री जय कृष्ण. श्री कृष्ण. जय श्री